एमपीएससी आयोगाला मिळाले नवीन अध्यक्ष। राज्याचे पोलीस आयुक्त महासंचालक रजनीश सेठ यांच्याकडे एमपीएससी आयोगाचे सूत्र जाहीर। एमपीएससी आयोगाला पूर्णवेळ अध्यक्ष नव्हता, म्हणून आयोगावर पूर्णवेळ अध्यक्ष देण्याची मागणी सातत्याने केली जात होती। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदावर किशोर दत्तात्रय राजे निंबाळकर यांची सेवानिवृत्ती झाल्यानंतर हे पद गेल्या काही महिन्यांपासून रिकामेच होते। अखेर राज्य सरकारने एमपीएससीच्या अध्यक्षपदी नवीन नियुक्ती केली आहे। राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांची राज्याचे पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली होती। त्यानंतर आता त्यांच्याकडे ही नवीन जबाबदारी देण्यात आली आहे। एमपीएससीचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर हे बुधवारी सेवानिवृत्त झाले। त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली होती। त्यासाठीच आधी अर्ज देखील मागवण्यात आले होते, तेव्हा रजनीश सेठ यांनी देखील अर्ज केला होता। मुख्य सचिव मनोज सैनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आलेल्या अर्जांची छाननी करून 3 नावांची यादी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठवली। या तिघांमध्ये रजनीश सेठ हेच आघाडीवर होते। अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं। दरम्यान यापूर्वीचे एमपीएससीचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर सेवानिवृत्त झाले आहेत। एमपीएससी आयोगाला पूर्णवेळ अध्यक्ष नसल्यामुळे आयोगावर पूर्णवेळ अध्यक्ष देण्याची मागणी सातत्याने केली जात होती। त्यानंतर राज्य सरकारने किशोर राजे निंबाळकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली होती। त्यानुसार त्यांचा कार्यकाळ हा पदभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून 6 वर्षांसाठी किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत किंवा यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी निश्चित झाला होता। अधिसूचनेत तसे नमूद देखील करण्यात आले होते। एमपीएससी आयोगाची विक्रमी काम। किशोरराजे निंबाळकर यांना एमपीएससी अध्यक्ष म्हणून 1 वर्ष 11 महिन्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ मिळाला। त्यात विक्रमी काम आयोगाने केले। 2021 मध्ये आयोगाने 275 जाहिराती दिल्या। पदसंख्या होती ती 5047। मुलाखती घेतल्या 779 आणि शिफारशी केल्यात 99। 2022 मध्ये 108 जाहिराती आयोगाने दिल्यात। पदसंख्या होती 6576। मुलाखती घेतल्यात 7419 आणि शिफारसी केल्यात 4977। तसेच 2023 मध्ये 60 जाहिराती दिल्यात। पदसंख्या होती 10529। मुलाखती घेतल्यात 9335 आणि नोकरीसाठी शिफारसी केल्यात 3928। रजनीश सेठ यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने नवीन महासंचालक कोण होणार याचीही चर्चा रंगली आहे। सध्या केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या रश्मी शुक्ला यांना देखील संधी मिळू शकते। रजनीश सेठ 1988च्या तुकडीचे IPS अधिकारी आहेत। या तुकडीच्या रश्मी शुक्ला या एकच अधिकारी आहेत। जून 2024 मध्ये त्या निवृत्त होतील। या निमित्ताने राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल होण्याची शक्यता देखील आहे। पंधरा ऑगस्ट असं उद्गारल्यावर आपल्या समोर येतात ते 2 भारत। एक स्वतंत्र भारताने जन्म घेतला तो स्वातंत्र्य दिना दिवशीचा भारत, आणि एक आजचा जागतिक महासत्ता होऊ घातलेला भारत। आजचा हा महासत्ता होऊ घातलेला भारत साकार होण्यासाठी भारताला 75 वर्षांचा प्रदीर्घ प्रवास करावा लागलाय। 15 ऑगस्ट 1947चा भारत गरिबी, राजकीय अस्थिरता, प्रादेशिक अस्थिरता याशिवाय फाळणीच्या वेदनांनी विव्हळत होता। आजचा भारत मात्र माहिती तंत्रज्ञान, अंतराळशास्त्र आणि वैद्यकशास्त्रांमध्ये जगाचं नेतृत्व करताना आपल्याला दिसतोय। या 75 वर्षांच्या प्रवासात भारताला अनेक यशापयशाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या, अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं। या आव्हानांच्या परिस्थितीला भारत कशा प्रकारे सामोरं गेला याचा उहापोह करण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमी घेऊन येत आहे एक विशेष मालिका, इंडिया फाइल्स। अतिशय सोप्या आणि रंजक शब्दात सर्वांनी पाहावा, समजून घ्यावा आणि इतरांनाही सांगावा असा ज्ञानवर्धक उपक्रम, आणि यासोबतच जिंका हजारोंची बक्षिसं। या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ना वयाची अट आहे ना कोणते शुल्क। तर लवकरच या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर अधिक माहितीसाठी संपर्क करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। धन्यवाद।